कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 30 जानेवारी 2025 वार गुरुवार। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 86वा दिवस आहे आणि आम्ही देवला या ठिकाणावरून निघालेलो आहोत। तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:30। तर सगळे परिक्रमावासी आता तयार झालेले आहेत, पूजा झाली, चाय प्रसादी झाली आणि आता निघतोय आम्ही पुढे। तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। तर काल खूप छान मस्त मला असा अनुभव आला, मैयाने खरंच साक्षात्कार दिल्यासारखं झालं। तर चला निघूयात। हे सेवेकरी आहेत तिथले, यांनी आज सकाळ सकाळी खूप सुंदर अशी सेवा दिली। काल पण पुरी भाजीची सेवा दिली, सकाळी उठून आले आज। त्याच्यानंतर चाय प्रसादी करून दिली परिक्रमावासियांना। नर्मदे हर बाबाजी। बघा आपल्यासाठी येतात तेवढं सेवेला खूप छान आणि आनंद वाटतो। तर चला निघूयात आता। थंडी पण आहे थोडीशी। गव्हाची शेती खूप सुंदर अशी आहे, पूर्ण गहूच गहू आहे सगळीकडे। इकडे बघा पूर्ण गव्हाची शेती आहे, लांब पर्यंत बघितलं ना, जिकडे तिकडे गव्हाची शेती आणि काळे भंगार जमीन आहे। काळी किड जमीन एक सारखी एक लेवल जमीन आहे, लेवल करायची पण जमिनीची गरज नाही। आणि मस्त एकदम दाट गहू जरी पेरला तरी गहू छान येतो इकडं। आणि हरभऱ्याची काबुली चणा जास्त आहे या साईडला, काबुली चण्याची आणि मोहरी पण जास्त या साईडला लावली जाते। आणि काबुली चण्याची पेर आहे ना, अगदी एकदम पातळ पेर लावते, म्हणजे 1-1.5 फुटाच्या अंतरच मला वाटतं पेर असणार आहे ती काबुली चण्याची। आणि मस्त असं त्याला म्हणजे त्या झाडाला असं पाणी बिनी जरी दिलं असं ती मस्तपैकी असं फिंजारतं आणि मोकळं खळखळीत झाड राहतं ते। अशी मस्त पेर लावलेली आहे। हरभरा पण छान आहे इकडं, गव्हाची शेती पण चांगली आहे। चला तर मग चला अजून पुढं काय छान वाटतंय, निसर्गरम्य वातावरणातून चाललोय, चांगलं निसर्गाचा आनंद घेत चाललोय, छान वाटतंय। आणि चालून असं हीट तयार होते ना, तर थंडी पण वाजत नाही। गव्हाची शेती बघून झाली, हरभऱ्याची शेती बघून झाली, आता आहे कलिंगडाची शेती। खरबूज, हा खरबूज। नर्मदे हर। आणि असे पिवळ्या कलरचे जे पेपर आहेत ना, त्याचे ते भुजगावणे म्हणजे टोप्या करून भुजगावणे म्हणून उभा केलेले आहेत, की सकाळ सकाळ म्हणजे पक्षी त्यांना घाबरून पळून जातील। पळून तर जातीलच, पण ते काय कलिंगडचं किंवा खरबूजाचं नुकसान नाही म्हणून त्यासाठी ते लावले गेलेले आहेत। बघा परिक्रमावासी पावरा बाबा बघा कसे निरीक्षण करतायत। अजून आलेलं नाही, येईल ते, आलं असतं तर खायला भेटलं असतं। इसके अंदर नली है, नली है। हाँ, इसके अंदर नली। हाँ, इसकी बनी से खालन में जाए। हाँ, खाली नली है ना, खाली नली है, जैसे उससे क्लियर है ये वाला। हाँ, ये नहीं है। हाँ, हाँ, थिम्बक, इसको हम थिम्बक बोलते हैं, थिम्बक। हाँ, थिम्बक का पाइप बोलते हैं इसको। हाँ? थिम्बक का पाइप बोलते हैं हम। हाँ, ड्रिप। आप ड्रिप बोलते हैं, हम थिम्बक का पाइप बोलते हैं। हाँ, ड्रिप। हाँ। तो ये कितना एकड़ में, 1 एकड़ में है क्या? ये 2.25 एकड़ में है, 1 हेक्टेयर के लगभग है ये। हाँ, 2.25 एकड़ में। हाँ, अब ये मार्केट में जाएगा? ये व्यापारी खरीदेगा। हाँ, अब वो कहाँ भी ले जाते हैं, पर का हमारा माल लखनऊ गया था। लखनऊ गया था। हाँ, मतलब इसका बीज अच्छा है। हाँ, बीज अच्छा है। मतलब ये कैसा, ऐसा प्लेन वाला हरा होता है कि डिजाइन वाला? नहीं, डिजाइन वाला। ये काले कलर का है। हाँ, नर्मदे हाँ। हरे कलर का। नहीं, कलिंगड वाटरमेलन। ये अपना ये सूटर तुम्हारी पहनी है ना, हाँ, हाँ। इस कलर का, और इतना लंबा आता है। हाँ, हाँ। एक सूल। तो खाने के लिए टेस्ट रहता है। अच्छा रहता है। कलिंगड गाय। ये बीज कहाँ से लेके आए हैं? ये बीज तो मार्केट में मिल जाता है। ऐसा। हाँ, ये 40,000 रुपए किलो का है। 40,000 रुपए किलो। हाँ, तो कितना केजी लगा ये? ये इसमें 750 ग्राम लगा।
750 ग्राम हाँ तो कुछ भी नहीं लगा ना। उतना ही समझो 1 kg 30-35 हजार का लगा है। ये 30,000 का। हाँ बराबर। चला झाली चौकशी करून पिकांची, चला नर्मदे हर. नर्मदे हर मैया नर्मदे. हरभरा भरलेला आहे, तर आई गेलेली आहे हरभरा काढायला. थोडा खाऊ वाटलाय. इकडे थांबलेले आहेत पावरे बाबा आणि सातपते बाबा. हरभरा काढणं चालू आहे. आम्ही घेतलेला आहे हरभरा खायला, आईने तोडून आणलाय तर मी खाते हरभरा. बघा या तुम्ही पण खायला. सगळी गव्हाची ना हरभऱ्याची शेती आहे. तर आम्ही थोडंसं बसणार आहोत आणि आता बसून खातोय. तर आम्ही बसतोय थोडंसं विश्रांतीला, कारण की सकाळपासून 9 किलोमीटर अंतर जायचं होतं भोजन प्रसादीसाठी, कारण आमच्याकडे जास्त दिवस उरलेले आहेत आणि किलोमीटर कमी झालेलं आहे. तर बघा इकडे आमच्या आईने हरभरा तोडून आणलेला आहे. मस्त असा गावरान थोडासा हरभरा भेटलेला आहे. सगळ्या या साईडला काबुली चणा आहे आणि गव्हाची आणि हरभऱ्याची जास्त पीक आहेत. आपल्या साईडला सर्वच पीक आहेत. आपला महाराष्ट्र सारे बाबतीत पुढे आहे. संतांची भूमी पण आहे आणि नर्मदे. आलसूद गावावरून चाललो होतो, तर 2 रस्ते आहेत. बघा इकडे छनेराचा मार्ग दाखवलेला आहे, इकडे खंडवाचा मार्ग आहे आणि लाईटचा जो खांबा आहे त्या खांब्याला मुंदीचा मार्ग दाखवलेला आहे. 5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. तर 3 रस्ते आहे, व्यवस्थित सगळीकडे बघून जायचं. मुंदी 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर थोडीशी विश्रांती केली आणि पुढे आलो तर इथे रेल्वेचं फाटक लागलेलं आहे. तर सगळ्या गाड्या पण थांबलेल्या आहेत, म्हणून आम्ही पण थांबलोय. रिस्क नको घ्यायला, कारण की आम्हाला ते फाटक क्रॉस करून जाता पण येईन चालत, पण रिस्क नको म्हणून, एक 4-5 मिनिटासाठी घाई नको म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. तर बघा सगळ्या गाड्या थांबल्यात, आम्ही पण थांबलेलो आहोत. थोड्याच वेळात आता ट्रेन येणार आहे. इकडे थांबलेले आहेत गाड्या, पलीकडे माणसं पण थांबलेली आहेत. आम्ही थांबलेलो आहोत. रिस्क नको. करून आलो आणि पुढे आल्यानंतर बघा इथे बोरीचं झाड लागलेलं आहे. खूप दाट अशी बोर आहे याला, पण खाता येत नाही. खाली खड्डा आहे. दिसतंय खाता येत नाही. कच्ची पण आहे थोडीशी बोर, पण नको खायला, खोकला येईल. चला निघूयात पुढे. मनाला बघून समाधान तरी झाले. सगळी शेती आहे. आज दिवस सकाळपासून शेतीच लागलेली आहे. गव्हाची शेती, हरभऱ्याची शेती. इथे आहे आंब्याची शेती, नाही आंब्याची झाडी आहे. पूर्ण घनदाट अशी आंब्याची झाडे आहेत आणि आम्ही बसलेला आहोत सावलीला. इकडे आहे बाबळीचं झाड. बाबळीच्या झाडाची उलटी सावली पडलेली आहे, तर सावलीला बसणार आहोत. मुंदी आमच्यापासून आहे 3 किलोमीटर वरती. तर आम्हाला थोडं चालायचं आहे, कारण की ओंकारेश्वर राहिलेलं आहे आता 60 किलोमीटर. 2 दिवसातच जाऊ, पण आमच्याकडे उरलेले आहे 4 दिवस. तर आम्ही निवांत चालतोय. तर थोडं बसत उठत चालतोय. आंब्याला फुलं आलेली आहेत, लवकर आंबे येतील. झाडाखाली थोडीशी विश्रांती केलेली आहे आणि पुन्हा परत पुढे निघालेलो आहोत. आता मुंदी आमच्यापासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता वाजलेले आहेत 9:15. तर 10:30 पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ मुंदीला. तर हळू चाललेलो आहोत. इकडे पावरे बाबा बघा मस्तपैकी भक्तिगीत ऐकत चाललेले आहेत.
भजन लावून देतात बाबा आणि सुरू होऊन जातं चालणं. हा, बोलायचं नाही, काय नाही. स्वतःचं नामचिंतन आणि भजन. बाबांच्या या बॅगेत आहेत 5-6 ब्लँकेट आहे ना बाबा? 5-6 ब्लँकेट आहेत ना? 6 ब्लँकेट आहेत ना तुमच्याकडे? पावरा बाबांकडे बघितलं तर असं वाटतं की एमपीतले तेच बाबा, कारण सुरुवातीला मी बाबांना बोलले तर मला असं वाटलं एमपीचेच आहेत, पण बाबा आहेत धुळे जिल्ह्यातले, आदिवासी भागात राहतात ते पावरा बाबा. तर बघा, मुंदी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. इथे गाणं वाजत आहे तर आमचे पावरा बाबा आता डान्स करतात. नर्मदे हर. चला नर्मदे हर. पावरा बाबा मस्त डान्स करत चाललेले आहेत. पावरा बाबाने डान्स केलेला आहे, मस्त अंग मोकळं केलेलं आहे नाचून. आता आलेलो आहोत मुंदी गावात. इथे गायत्री मंदिर आहे. दुपारची भोजन प्रसादी करून परत पुढे निघणार आहोत. चला, सगळ्या प्रकारचा आनंद घ्यायचा असतो परिक्रमेमध्ये. नाचायचं, खेळायचं, हसायचं, रुसवा, राग सगळ्या गोष्टी होत राहतात. मुंदी या गावामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. तर इथे फर्निचरचं दुकान आहे. त्यांनी परिक्रमावासियांना बालभोगसाठी बोलवलेलं आहे. परिक्रमावासी आहोत बालभोग करण्यासाठी. खातोय समोसा या खायला. ऊन खूप जास्त लागत आहे तर समोसा खातोय. ऊन जास्त आहे त्याच्यामुळे मी डोक्यावरती घेतलेला आहे. निघालो तर इथे लग्न आहे शेजारी. ट्रॅक्टर मध्ये वराड आलंय बघा. पहिल्या काळात कसे यायचे आजोबांच्या वगैरे, तसं आता ट्रॅक्टर मध्ये आलेला आहे वराड. तर या बाबाजीने आम्हाला चाय प्रसादी आणि बालभोग दिलेला आहे. नर्मदे हर. तर चला, निघालेले आहेत परिक्रमावासी पुढे. नर्मदे हर. हा, तर चला, मुंदी गाव आलेलं आहे. समोर ते गायत्री मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. नगर परिषदेचं गाव आहे. तर आम्ही आलेलो आहोत गायत्री मंदिरामध्ये. नर्मदे हर. हाँ, वो वहाँ पे बिल्डिंग पे है क्या अन्न क्षेत्र? बिल्डिंग पे है अन्न क्षेत्र, वहीं पे जाना है. नर्मदे. हाँ, तर चला, पंडितजींनी ओळखलेलं आहे. आम्ही आलो होतो मागच्या वेळेस. तर नर्मदे आतमध्ये जाऊयात. तर चाललेलो आहोत आतमध्ये दर्शनासाठी. नर्मदे हर. आपने पहचान लिया हमको? हाँ हाँ, ते आहे गायत्रीचं मंदिर. चला, दर्शन घेऊयात. हा मंदिराच्या आतील परिसर आहे. नर्मदे हर. या ठिकाणी माता भगवती अन्नक्षेत्र गायत्री शक्तीपीठ. तर हे आहे मुंदीचं आश्रम. तर या ठिकाणी आता दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आम्ही थांबलेलो आहोत. इथून पुढे 500 मीटर अंतरावरती रात्री थांबण्यासाठी विश्रांतीगृह आहे. तर चला, आतमध्ये जाऊयात आता. तर आतमध्ये असा हा परिसर आहे. नर्मदे हर. तर इथे आम्ही आसन लावलेलं आहे.
इकडे आहे गायत्री मातेचं मंदिर. भोजन प्रसादी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. तर भोजन प्रसादी झाली आणि मार्ग हा होता जाण्यासाठी. तर आमचं मैया तिकडे गेले होते. मैया सोबत करत ना परिक्रमावासी जर सोडले तर परिक्रमा बाजूला राहील आणि दुसरीकडेच नेईल. रस्ता चालला इकडं आणि गेली तिकडं. तिकडं काय होतं, तिकडं कशाला जायचंय. तर त्याला निघालेला आहोत. अन्नक्षेत्र या ठिकाणावरून दुपारची भोजन प्रसादी केलेली आहे. पुढे प्रस्थान केलेलं आहे. मैया वाट चुकल्या आज आमच्या. कुठेही चालायला निघतं. बोर्ड लिहायची गरजच नाहीये, पण ज्या ठिकाणी बोर्ड नसेल तर सावधानपणे जायचं बघा, असे होतं. भोजन प्रसादी केली, पुढे निघालो आणि मंदिरापासून 1 किलोमीटर अंतर पुढे चालून आलेलो आहोत. तर एक मंदिर आहे रस्त्याच्या कडेला, तिथे विश्रांतीसाठी बसलेलो आहोत. कारण की आज 3.5 किलोमीटर जायचं होतं. तर मग आताशी 12:30 वाजलेले आहेत. तर मग थोडंसं अर्धा तास बसत अर्धा किलोमीटर चालत असंच जाणार आहे आम्ही. तर चला बसलेले आहेत बघा. इकडे सगळे आई आहे, बाबा आहे, पाठीमागे आहेत पावरा बाबा. पावरा बाबा तर बसणार आणि निघणार आहोत. विश्रांती केली आणि पुन्हा निघालेलो आहोत. अजून फक्त 2.5 किलोमीटर वरतीच आश्रम आहे, म्हणजे 2 किलोमीटर वरती. तर ऊन आहे, उन्हातून निघलेलो आहोत. 14-15 जरी चालले तर 3 दिवसात आम्ही कसे पोहोचून जाऊ तिथे. नंतर बघू, एखाद दिवशी आश्रम चांगला असेल तिथंच मुक्काम करून घेऊ. या मस्त पैकी उन्हात चालायला आले, भारी वाटतंय. एवढं सकाळ सकाळचं नाही म्हणा, पण तरी पण उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जी पाठीमागून परिक्रमावासी येते त्यांना सांगते की पटकन सकाळचं लवकर ती तरी पण 6 वाजता निघा. नाही असं नाही का 5ला 4ला निघायचं. आधीच तर आपल्याला लोकांना म्हणतात की 5ला आणि 4ला पडते. तसं नाही, 6ला निघाय तरी चालन. आरामशीर या. उन्हामध्ये जास्त चालू नका. थोडं सावली खाली विश्रांती घ्या. पाणी प्या, पाणी प्या. पाणी जास्त भरपूर प्या. लिंबू जवळ ठेवा किंवा साखर जवळ ठेवा. लिंबू सरबत रस्त्याने घेतलं तरी चालतो. थोडी एनर्जी येते त्याने आणि चालाय पण बरं वाटतं. थकवा येत नाही, काही नाही. मला 2 दिवस झालं माझा BP वाढला होता. डॉक्टरने सांगितलं चहा जास्त झाल्यामुळे BP वाढला माझा. मग चहा पण आता नाही कोणाला देत नाही, काही नाही. लोक एवढे प्रेमाने एवढे आपुलकीने बोलवतात. चहा गेल्या माऊली, नर्मदेहार चहा प्यायला या. आपले माऊली तोंड उठून निघत नाही तर त्याला भागील लागत मस्तपैकी, नाही का, सवय झालेली आहे आपल्याला. तर नर्मदेहार म्हणजेच माऊली चहा घ्यायला या. तर कोणाला काय म्हणू शकत नाही. पण आता मी पण 2-3 दिवस जरा चहा टाळला. चहा काही घेत नाही. आता बरं वाटते मला थोडंसं. आणि BP पण माझा व्यवस्थित झालेला आहे, 1 लेवलला आलेला आहे. आणि आता चालाय परत मी सुरू केलेलं आहे. नर्मदेहार. अर्धा 1 किलोमीटर पुढे आलो आणि परत बसलेलो आहोत विश्रांतीसाठी लिंबाच्या झाडाखाली. कारण 1 किलोमीटर वरतीच आश्रम आहे. जायचं आहे 43 किलोमीटर, ओंकारेश्वर पर्यंत 60 किलोमीटर जायचं आहे. पण आमच्याकडे आहे 3-4 दिवस बाकी. मग एवढे दिवस काय करणार, त्याच्यामुळे 20 ने चालणार आहोत. तर बसलेलो आहोत. इकडे बघा आहे हरभऱ्याची शेती. थोडा अर्धा-पाऊण तास बसणार आणि परत पुढे निघणार आहोत. बाबाजी आहेत आमच्यासाठी हरभरे तोडून आणत आहेत बघा. त्यांची शेती आहे हरभऱ्याची. त्यांनी विचारलं खाणार का, तर तोडून आणत आहे. त्यांना थोडंच दे म्हणाई. बघा तोडताय. पूर्ण ही हरभऱ्याची शेती आहे त्यांची. आमच्या मैया शेतीचं निरीक्षण करताना. बघा हरभरा आणून दिलेला आहे त्या बाबाजींनी. तर खातोय, तुम्ही पण या खायला. तुम्ही खाता असाल हरभरा पण
आम्हाला खायलाच भेटला नाही. आजच सकाळी भेटला आणि परत आज दुपारी. आपल्या साईडला मग काबुली चणे नाही जास्त, गावरान हरभरा या साईडला काबुली चणा जास्त खायला आहे. म्हणजे भाजी वगैरे करते त्याची ना, आपल्याकडे गावरान हरभरा खायला भेटतो. छोले छोले या खायला तुम्ही. आम्ही घेतोय मस्त आनंद. बोरं खातोय, हरभरा खातोय. काल बट्टी खाल्ली, दाल बट्टी. ऊस पण खाल्ला आम्ही. ऊस पण खाल्ला आम्ही म्हणते. आपल्याकडे सगळंच भेटतंय ना, आपल्याकडे सगळेच पिकं निघतात. यासाठी 2-3 पिकं निघतात आपल्याकडे. बाजरी, गहू, ज्वारी, हरभरा, हुलगे, मूग, मटकी. या साईडला मसूर जास्त होतो, वाटाणा जास्त होतो, काबुली चणा होतो या साईडला, मसूर जास्त या साईडला. आपल्या साईडला मटकी, मूग, हुलगे, तूर, कापूस, सगळे सर्व प्रकारचे पीक आपल्या साईडला निघतात. आपल्या महाराष्ट्रात सगळ्या बाबतीत पुढे. नर्मदे बघा कशी हरभरा खाते आई. जवळ हे दात आहेत ना तोपर्यंत खाऊन घ्यायचं. दात पडल्यास नंतर पचन होणार नाही, काय नाही. आताच खाऊन घेतलेलं बरं पडेल. गुडघ्यात तवरच चालून घेतलेलं बरं पडेल. काटेवर आले म्हातारे झाल्यास नंतर चालता येणार नाही, दाताने खाता येणार नाही. धरायचं असं पिशवीत टाकलं आणि गिळायचं. नर्मदे. अर्धा तास आमची चांगलीच विश्रांती झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे. जवळजवळ आज 13-14 किलोमीटर अंतर झालेलं आहे. सकाळपासून 9 किलोमीटर आलो, हळूहळू चालत बसत उठत. त्यानंतर भोजन प्रसादी केली. दुपारी थोडे वेळ तिथं अर्धा-पाऊण तास थांबलो. त्याच्यानंतर भोजनानंतर 3 किलोमीटर वरती जायचं होतं, तर 1 किलोमीटर चालत आलो, अर्धा तास बसलो. पुन्हा 1 किलोमीटर चालत आलो, अर्धा तास बसलो. आता डायरेक्ट आश्रमात जायचं आहे. 2-2.5 वाजलेले आहे, कारण दिवस जास्त आहेत आणि किलोमीटर कमी राहिलेलं आहे. आणि लवकर जरी गजानन महाराजांच्या आश्रमात गेलं तरी फक्त तिथं 3-4 दिवस आश्रमात एका थांबू देतात आणि आम्हाला कसं 6 तारखेला निघायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं 2-3 तारखेला पोहोचणार आहोत. म्हणजे आम्ही 3-4 दिवस होऊन जातील. उगाचच तिथं जाऊन पण काय थांबायला चांगलं नाही वाटत. तिकडंच मस्त परिक्रमेतलं थोडं राहिलं तर आनंद घेतोय. म्हटलं चला हळूहळू पाहुण्यांना करतोय, तर चला जाऊयात. आश्रम राहिला आहे कमी अंतरावरती, 1-1.5 किलोमीटर वरती आश्रम आहे. तर मग जाऊयात आश्रमात. ज्या आश्रमात आज आम्हाला थांबायचं आहे ते आहे श्री नरसिंह भगवान धाम आश्रम. सदावर्त आहे, म्हणजे ते आपल्याला शिदा देणार आणि आपण आपल्या स्वतः हाताने बनवून खायचं, याला म्हणतात सदावर्त. तर आमच्या मैया गेलेल्या आहेत पुढे, बघूयात. नरसिंह भगवान धाम आश्रम, कैमूद. जाऊयात. तर आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये. आश्रमासमोर हा सुंदर असा बगीचा आहे. तिकडे आहे शनिदेव. नरसिंह भगवान धाम आहे. इथले हे महाराज जे आहेत ते आता झोपलेले आहेत. इकडे परिक्रमावासी आहेत. दुपारची वेळ आहे, आसन लावलेलं आहे. आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर थोडीशी विश्रांती केली. आणि आज महाराष्ट्रीयन काही मैया आहेत, त्या बनवणार आहेत पुरणपोळी. तर काही परिक्रमावासी आराम करतायत. इकडे हे बाबाजी आहेत, ते आता इथे नाव लिहून घेतात परिक्रमावासियांचे आणि स्टॅम्प देत आहेत वहीवरती. उसके बाद जालना. आपका नाम क्या है? बिगलाल. बिगलाल. बिगलाल तुलसीराम. तुलसीराम.
बावरा. तर आता शिक्का घेऊन झालेला आहे. महाराज शिक्का देत होते. तर इकडे पुरणपोळी बनणार आहे म्हणून इथले महाराज जे आहे ते सरपण तोडत आहे. तर इकडे परिक्रमावासियांची नोंद होते. हे महाराज जी बसलेले आहेत आश्रमात आल्यानंतर. तर वहीमध्ये महाराजांनी घेतलेला आहे परिक्रमावासियांची नावाची नोंदणी. तर चला इकडे आपल्या महाराष्ट्रातील मैया आहेत. पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. बाबाजींनी आणलेला आहे सरपण. इकडे आमटी झालेली आहे. तर या मैया आहेत पुरण तयार करत आहेत. डाळ घेतलेली आहे त्यांनी शिजून. आता त्याचं सारण चालू आहे. डाळ शिजून घेतलेली आहे. डाळ गुळ बघा हटवतायत त्याला. इकडे पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि इकडे मस्त चुलीवरती कटाची आमटी आता उकळत आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. छान वाटतंय का मैया? चला आगे 3 किलोमीटर पर. पावरा बाबा आज पुरणपोळी खायला भेटणार आहे. पुरणपोळी. इकडे बघा मैया भेटलेल्या आहेत. आमची आई गेलेली आहे त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी. नर्मदे हर. कुठल्या आहेत? वैजापूरच्या आहेत बघा या मावशी. नर्मदे हर. हो नर्मदे हर मैया. या मैया आम्हाला सुरुवातीला ओंकारेश्वर या ठिकाणी 12 नोव्हेंबरला भेटल्या होत्या. त्यानंतर आज भेटलेल्या आहेत. ओंकारेश्वर आता इथून 60 किलोमीटर अंतरावरती आहे. तर 2-3 दिवस अगोदर का होईना मैया भेटलेल्या आहेत. नाशिकच्या आहेत या मैया. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर असं आसन लावा लागत. आणि हे काय करते रोज असा पसारा काढते. तिला मी पसारा ठेवलेला बिलकुल आवडत नाही. आणि तिची तीच बॅग आवडते. असं तिला मी आता आतमध्ये मी पसारा ठेवलेला आहे. सगळ्यात खाली कंबल आहे माझं ब्लँकेट. आणि मग काय करायला लागतं वरती हे कपडे ठेवते मी. तर मग आता बघा हे बॅग असं ताट बीट सगळा पसारा बाहेर काढायला लागतो. हे बघा हे कंबल आहे. कंबल काढलेलं आहे. आता परत हा पसारा पुन्हा भरायचा. त्या दिवशी आम्ही एका गावातून चाललो होतो सिटीतून. मला तिथे ही गुलाबाच्या जी अगरबत्ती होती तिथं फ्रेग्रन्स खूप छान होता. तर मी अगरबत्ती घेतली. त्या महाराजांनी मला अजून ही एक अगरबत्ती दिली. तर असा रोज पसारा काढायला लागतो. रोज पसारा भरायला लागतो. आणि बोलती माझी बॅग एक खूप छोटी बोलती बॅग. आणि बॅगेत तर सामान भरपूर बसते माझी हिचे. बॅग बघा ना एवढी छोटी आणि जवळजवळ 6-7 किलो वजन बसते त्याच्यात. हा किती पसारा काढलाय बघा तुम्ही. हे बघा एक कान टोपी काढलेली आणि एक ब्लँकेट पण काढलेले आणि कपडे पण असं उपरणं पण आहे. टोपी पण आहे. असं बघा ती टोपी पण आहे. तिची छोटीशी बॅग आहे. कमांडर आहे. असा एवढा पसारा आवरून असा पसारे भोवती घेऊन बसते. मग ती व्यवस्थित लावल्याच्या नंतर ते बघा झालं. ओके ओके झालं बोलते आता बघा. मला आलेली थोडीशी ताप. हातपाय दुखतात ते. आता वाजलेले 4:30. मस्त एक झोप काढते. झोपत नाही. झोपत नाही. तोंडावर घेती आणि अशी हळूच बघती. तोंडावर घेऊन आता कसं थोडासा क्राऊड आहे इथं मग झोप लागत नाही झोप लागत. पडणार. आणि रात्री 1 वाजेपर्यंत भजन चालू होतं. तिला भजन कधी संपलं ती कळलं नाही. झोप लागली. झोप लागली तिला. काल बरं नव्हतं थोडासा कोमट ताप आला. थोडा हात पाय दुखत. तर चला हा असा पसारा मी आता आवरून ठेवला बॅगेमध्ये. ते घरच आहे आमचं. रोज सकाळ संध्याकाळी आश्रमात आलं की ते घर आवरावं लागतं. आणि घर परत त्याच्यात भरायचं आणि परत निघायचं. चला तर
थोडीशी विश्रांती केली आणि 3 वाजल्यापासून विश्रांती केली, 3-3:30 वाजल्यापासून. त्यानंतर आरती वगैरे केली आईनी, चपाती वगैरे केल्या. तर मी आता थोडं पडले होते, तर बरं वाटत नाही आहे, ताप आलाय 2 दिवस झाले. तर थंडी पण जास्त आहे. तर इथे परिक्रमावासी बसलेले आहेत, भजन म्हणणार आहेत. तर चला आपण ऐकूया. तर इथे भजन म्हणण्यासाठी उत्साहित आहेत सगळ्या मैया. तर हे म्हणते तू भजन म्हण, ते म्हणते तू भजन म्हण. तर चला ऐकू आता कोण पहिल्यांदा भजन म्हणतंय ते. इकडे परिक्रमावासी बघा भजन ऐकण्यासाठी उठून बसलेले आहेत. थंडी वाजते का पावरा बाबा? बाबांची चालू आहे पूजा बघा, भजन ऐकण्यासाठी बसलेले आहेत. तर आमच्या मैया म्हणतील आता. मध्ये आपण दुसरं भजन ऐकूयात. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळ चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट रुळे माळ कंठी, वैजयंती रुळे माळ कंठी, वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची मुठी, कस्तुरी मळवट मळवट चंदनाची उटी. वारकरी संप्रदायात बाबुराव महाराज वासरे मामा म्हणून होऊन गेले. त्यांनी हे वारकरी संप्रदाय फडकरी आणि पारंपरिक चालीचे जोडचाल म्हणून एका अभंगाला 4 चाली लावल्या होत्या. ती एक ठेवण आहे वारकरी चालीची. हे दुसरं चरण त्याला दुसरी चाल लावली त्यांनी. कस्तुरी मळवट चंदनाची उटी,
काशे सोनसळा पांघरी पाटोळा काशे सोनसळा पांघरी पाटोळा गणनीळ सावळा बाई आणो गणनीळ सावळा बाई ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय येथून यानुठो माथा मरणा वाचूनी सर्वथा मरणा वाचूनी सर्वथा मरणा वाचूनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तुधित माझ्या मनारे तुधित माझ्या मनारे तुधित येथून या नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा मरणा वाचूनी सर्वथा मरणा वाचूनी सर्वथा तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी भक्ती भाग्य झाली धनी येथून अनुठवू माथा मरणा वाचून सर्वथा रामकृष्ण नर्मदे नर्मदे आता भजन ऐकलेलं आहे भजन झालं आता भोजनासाठी बसलेला आहोत तर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत सीताराम भजन म्हणत आम्ही भोजन प्रसादी करणार आहोत इकडे महाराजजी भोजन प्रसादी वाढत आहेत आणि परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादासाठी राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता तर आज कन्यापूजन पण आहे आपल्या महाराष्ट्रातले काही माताजी आहेत त्यांनी कन्यापूजन घातलं तर मलाही कन्यापूजनचा योग आलेला आहे तर बघा सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहे तर आज आहे पुरणपोळी आणि आमटी तर चला खाऊया तर आज भोजन प्रसादीमध्ये आहे आमटी आणि पुरणपोळी आता पुरणपोळी मी तर खात नाही कारण गोड आवडत नाही पण काय करावं त्याचं कारण असं आहे की कन्यापूजन केलेलं आहे त्याच्यामुळे ते खावंच लागणार आहे तर बघा परिक्रमावासी बसलेले आहेत नर्मदे या मस्तपैकी आमटी आणि पुरणपोळी खायला आता झालेले आहे भोजन प्रसादी आज खाल्ले आपले महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी आणि आमटी खाल्लेली आहे पुरणपोळी तर मला आवडत नाही तरी पण मग कन्या भोजनाचा योग आला तर त्यानिमित्ताने 1-2 घास खाल्लेले आहेत आमटी खाल्ली चपातीत मस्त चुरून छान वाटलं तर चला आता झोपायची वेळ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर